एका क्षुल्लक कारणावरून बापानेच घेतला 2 मुलांचा जीव। नेमकं काय घडलं असावं जाणून घेऊयात यामागची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरी वर आपलं स्वागत आहे। धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। बायकोनं दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मद्यपी नवऱ्यानं दारूच्या नशेत आपल्या 2 लहान मुलांना काल तापी नदीत बुडवून मारल्याची संतापजनक घटना थाळनेर तालुका शिरपूर इथं मंगळवारी सायंकाळी उशिरा घडली। सुनील नारायण कोळी मद्यपी व्यक्तीनं मुलगा कार्तिक सुनील कोळी 6 वर्ष आणि मुलगी चेतना सुनील कोळी 3 वर्ष यांची नदीत बुडवून हत्या केली। मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा पती कोणताही काम धंदा करत नाही, तसंच त्याला दारूचं व्यसन असल्यानं आमच्यात नेहमी वाद होत होते। माझा पती मी फाशी लावून आत्महत्या करीन, मुलांना मारून टाकेल अशी धमकी देत होता। त्यामुळे मी 6 महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन माझ्या माहेरी सावळदे इथे गेले होते। 15 दिवसांपूर्वी मी थाळनेर इथं आले। मागील 4 ते 5 दिवसांपासून माझा नवरा मला त्रास देत होता, परंतु तो सुधारेल या आशेनं मी त्याच्यासोबत राहत होते। दिनांक 4 फेब्रुवारी दुपारी घरी जात असताना माझा पती माझ्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागत होता। यावेळी मी त्याला पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं मला मारहाण केली। याबाबत मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितलं असता ते म्हणाले, आम्हीच त्याला त्रासलो आहोत, आम्ही त्याला काय करू। त्यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास मुलांना मी आई वडिलांना भेटण्यासाठी घेऊन जात आहे असं सांगून पती दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेला। थोड्या वेळानंतर माझा पती सुनील कोळी घरी एकटा आला। यावेळी मी त्याला मुलांबाबत विचारलं असता त्यानं आईच्या घरी सोडल्याचं सांगितलं। त्यानंतर मी माझ्या सासूला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता पतीनं माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि मुलांना घेऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडला। सायंकाळी 6:30च्या सुमारास मला गल्लीतील मुलांकडून समजलं की सुनीलनं आपल्या मुलांना तापी नदीत फेकलं आहे। त्यानंतर मी लगेच तापी नदीवर गेले तेव्हा तिथे गर्दी जमली होती। तिथं माझा पती सुनील पण उभा होता। तेव्हा सुनील म्हणाला की मी कार्तिक आणि चिवला तापी नदीमध्ये फेकून दिलंय। त्यानंतर गावातील व्यक्तींनी तापी नदीच्या पात्रातून कार्तिक आणि चेतना यांना पाण्यातील बेशरमच्या झाडातून बाहेर काढलं। त्यावेळी दोन्ही मुलं हालचाल करत नव्हती, त्यामुळे मुलांना गावकऱ्यांच्या मदतीनं ग्रामीण रुग्णालय थाळनेर इथं दाखल केलं। यावेळी डॉक्टरांनी मुलांना तपासून मृत घोषित केलं। मंडळी, या धक्कादायक प्रकारामुळे त्या परिसरात मृत मुलांवर हळहळ व्यक्त केली जात आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या गोष्टींसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।